रामटेक तालुक्यात गोवंशाच्या अवैध वाहतुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून रामटेक पोलिसांनी वेळीच कारवाई करत निर्दयतेने जनावरे वाहतूक करणाऱ्या कारचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत एका कालवडीचा मृत्यू झाला असून एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार दिनांक 31 जानेवारी रोजी पहाटे 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील खिंडशी पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की तुमसरकडून रामटेककडे पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कारमधून गौवंशाची अवैध वाहतूक केली जात आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचला। दरम्यान संशयित कार क्रमांक MH31 CP 6511 दिसताच पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला, मात्र चालकाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर खिंडशी पुलासमोर इलेक्ट्रिक डीपीजवळ वाहन थांबवून चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला। कारची पंचासमक्ष तपासणी केली असता मागील सीट काढून त्यामध्ये 2 गाई व 3 कालवाडी कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता पाय दोरीने बांधून अत्यंत निर्दयपणे कोंबून वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले। यामधील एका काळ्या रंगाची कालवड मृत अवस्थेत आढळली। या प्रकरणात शेख राशीद शेख जावेद वय वर्ष 25 राहणार जुनी खलाशी लाईन कामठी यास ताब्यात घेण्यात आले असून मुख्य कार चालक फरार आहे। पोलिसांनी प्रत्येकी 10,000 प्रमाणे एकूण 50,000 किमतीची 5 जनावरे तसेच 3 लाख किमतीची कार असा एकूण 3,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या घटनेप्रकरणी आरोपी विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1) ड फ, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 9 तसेच BNS कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक।